आता हे सर्व प्रकरण आम्हास उमगले आहे. पंथ, हे सर्व प्रकरण पाहता आमच्या मनी सवाल येतोय. कोणता? हाच की ह्या दौलतीचे आम्ही कोणी आहोत की नाहीत? आहोत ना? मग पेशव्यांच्या सुखदुःखांची काळजी आम्हास असावी की त्यांनी फेकलेला तुकडा चघळणाऱ्या त्या एक दासीला असावी, याची पर्वा तुम्ही जराही केलेली नाही. काय आबाजी नाईक, सही बोलतो ना मी? आम्हास वाटलं होतं तुम्ही झालेले चूक कबूल कराल आणि तो हत्ती सरकारच जमा कराल, पण तुम्ही तर पेशव्यांच्या नात्यांचा गैरफायदा घेऊन स्वतःची आरेरावे चालूच ठेवताय. ते आम्ही परिच्छिन्न नाही सहन करणार, ध्यानात ठेवा. पंथ, आम्हास हे पेशवेपद छत्रपतींनी दिलं का? तर आम्ही सेवा करावी म्हणून, यश संपादन करावं म्हणून, या दौलतीची वचनपूर्ती करावी म्हणून, बरोबर ना? मस्तकावरून अभिषेक चालू असताना छत्रपती स्वामींनी एक वचन दिलं होतं. माहिती कोणतं? वचन दिलं होतं की अवघा हिंदुस्थान मी यवनांच्या मगरमिठीमधून सोडवेन आणि हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर फक्त आणि फक्त भगवा फडकावेन. आणि जर तेच नसेल करायचं पंथ, तर आम्ही हे पद का मिरवूत? सांगा ना सर्व, शांत का बसले तुम्ही? आम्ही हे पद का मिरवावीत? यातला आम्हास काहीच पटत नाही. शत्रुशीतः आम्हास मान्य नाही, कदापि नाही. आणखी एक गोष्ट पंथ, त्या फिरंगांना कळवा, म्हणावा शत्रूंची युद्धात पकडलेली गलबता परत करण्याचा मराठ्यांचा रिवाज नाही म्हणाव. या लोकांची कारस्थानं आम्ही चांगलीच ओळखून आहोत. पडत्या पावसात राजापूरला छावण्या ठोकून पेशवे हापशांची लढत असताना गलबतात दारू गोळा भरून तो जंजिराला पाठवणं, याला जर ते फिरंगी भाषेमध्ये दोस्ती म्हणत असतील, तर त्या गव्हर्नरांना तोफांच्या तोंडाशी बांधून तोफीला वात लावणे, याला पेशवे खेळ समजतील. त्यांना ताकीद द्या.